समाजामध्ये मतिमंद, गतिमंद, अस्थिव्यंग असे घटक जे उपेक्षित आहेत आणि ज्यांना कुटुंबाने वाऱ्यावर सोडले आहे, अशा लोकांच्या परमेश्वराशी असलेल्या संपर्कामुळेच समाजातील समतोल राहत आहे आणि अशांची सेवा शुश्रूषा करण्यासारखे पुण्य नाही. या मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार खिदमत ए खल्क सातारा या संस्थेने यशोधन ट्रस्टच्या वेळे येथील अनाथ आश्रमात जाऊन अन्नदान केले. खिदमत ए खल्क संस्था नेहमीच माणुसकीला प्राधान्य देऊन कार्यरत असते व यशोधनच्या जडणघडणीमध्ये हातभार लावत असते. त्यामुळे माणुसकीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खिदमत ए खल्कचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत यशोधनचे संस्थापक रवी बोडके यांनी मांडले. यशोधनचे कार्य खूप मोठे असून रवी बोडके हे आधुनिक देवदूत आहेत. त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचे भाग्य मिळणे हे खूप मोलाचे आहे. माणुसकीसाठी सदैव तत्पर राहावे हीच मुहम्मद पैगंबर यांची शिकवण आहे आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मत खिदमत ए खल्कचे सादिकभाई शेख यांनी मांडले. यावेळेस हाजी सलीमभाई बागवान, आसिफ खान, आरिफ खान, सलीम शेख, हाफिज मुराद, मोहसिन कोरबू, हाजी नदाफ, मोहसिन मुलानी, हाफिज मुराद, डॉक्टर गफ्फार मोमीन, मोहसिन पठाण, आलम मुलानी, मतीन महाडवाले, आसिफ फरास, पिंटू शेठ सुतार आदींनी परिश्रम घेतले. नमस्कार, मी रवी बोडके आणि गेली 4-5 दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आवाहन केलं होतं की आपल्या आश्रमातला अन्नधान्याचा साठा एकदम 2-3 दिवस पुरेल एवढाच आहे आणि निश्चितपणे प्रत्येक वेळेस मदतीचा हात देणारे खिदमत ए खल्क ही संघटना आपल्या साताऱ्यातली आणि हे सगळे सादिकभाई असतील, आसिफभाई असतील आणि सगळे हे मित्रमंडळी निश्चितपणे आपला मेसेज पडायला, मदत घेऊन यायला अगदी क्षणाचाही विलंब लावत नाहीत. आणि खरं तर ह्या माझ्या मित्रांकडे बघितल्यानंतर समजतं की आज पण माणुसकी जिवंत आहे आणि खरं तर अनाथ, बेघर आणि निराधारांच्या पोटामध्ये सुखाचा घास जावा यासाठी ही मंडळी अहोरात्र प्रयत्न करत असतात. आत्ताच नाही तर वर्षभरातल्या अनेक सणावारांना असेल, अनेक आनंदाच्या प्रसंगी असेल की ह्या लोकांना जेवण देणं असेल किंवा गोडधोड देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं करत असतात. मी खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाला ज्या लोकांनी आश्रमासाठी, अन्नधान्यासाठी सपोर्ट केला, या सगळ्यांच्या वतीनं मी यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आपल्यामुळं अनाथ, बेघर लोकांच्या पोटामध्ये सुखाचे 2 घास जाणार आहेत. आपल्यामुळे ही खरं तर मदत आज मिळाली आणि निश्चितपणे याच्यातून हातभार लागतो. आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. घरामध्ये काही वस्तू टिकावून काही वस्तू टाकाऊ असतात, तशाच पद्धतीने समाजामध्ये सुद्धा काही लोकांचा समज आहे की काही व्यक्ती जे आहेत ते टिकाऊ आहेत आणि काही व्यक्ती टाकाऊ आहेत. म्हणजे ज्यांचा आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला काहीच फायदा नाही, म्हणजे जे मतिमंद आहेत, व्यंग आहेत, अशा लोकांना समाजातील कुटुंबीय त्यांना वाईट टाकल्याचं काम करतात, कुटुंबापासून लांब ठेवतात. आणि अशा व्यक्तींनाच, म्हणजे बेघर आहेत, अनाथ आहेत, जे व्यंग व्यक्ती आहेत, जे मंद व्यक्ती आहेत, अशा लोकांच्या मध्ये देव शोधून त्या लोकांचं व्यवस्थितपणे संगोपन करण्याचं काम माणसातील देव म्हणजे आधुनिक देवदूत रवी बोडके हे करत आहेत. आणि ह्या चाललेल्या त्यांनी कुटुंबाप्रमाणे त्यांची जी देखभाल करत आहेत, ती देखभाल करत असताना ह्याला कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी नाही, तर लोकवर्गणीच्या माध्यमातून हे करत असतात. काही दिवसापूर्वी शैलेंद्र अशोकराव पाटील, आमचे मित्र आहेत पत्रकार, यांच्या फेसबुक पोस्टवर एक आव्हान आलं की रवी बोडके साहेबांच्या ज्या असलेल्या यशोधन नावाच्या एका कुटुंबामध्ये थोडेफार अन्नधान्याचा तुटवडा आहे. खिदमत ए खल्क आणि रवी बोडके यांचा जुना ऋणबंध आहे. सुरुवातीपासूनच आमचा संबंध आहे. आम्ही त्यांना एक प्रकारे जो व्यक्ती म्हणून मी म्हटलं माणसातील देवदूत म्हणून रवी बोडके ज्या पद्धतीने लोकांचं संगोपन करतात ते पाहून आम्हाला सुद्धा काळीज आमचं हे झालं आणि आम्ही एक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शिकवणीनुसार काम करणारी, माणुसकीसाठी सदैव तत्पर असणारी खिदमत ए खल्क संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांनी ठरवलं की आपण जाऊन रवी बोडकेजींना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या कुटुंबाचा आधार देण्याचा एक मानस ठेवला. काही जे व्यक्ती आमच्या खिदमत ए खल्कमध्ये आहेत त्यांनी तातडीनं छोट्या मोठ्या स्वरूपात काय होईना म्हणले सुरुवातीला जाऊन एक कशा पद्धतीने यांचं चालू राहील गाडा, यासाठी आम्ही थोडेसे वस्तू घेऊन आलेलो आहे. हे आमचं कर्तव्य आहे, कारण की समाजामधील जे लोक उपेक्षित आहेत, ज्यांना टाकाऊ म्हणून बाजूला ठेवतो, खऱ्या अर्थानं आम्हाला
शिकवण अशी मिळते की ह्या लोकांच्या असणाऱ्या परमेश्वराच्या संपर्कामुळं, कॉन्टॅक्टमुळं इतर लोक जे आहेत ते व्यवस्थितपणे आपलं जीवन जगत आहेत. आपण त्यांना टकाऊ समजतो, परंतु ह्यांचाच जो परमेश्वराशी संपर्क आहे, त्यांचा परमेश्वराची कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे आपण सर्वजण चांगले आहे आणि ह्यांना व्यवस्थितपणे संगोपन करायचं काम बोडकेजी करतात. त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आधार म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहे. आम्ही ईद साजरी करायचं हे तर आमचा उपक्रम असतोच, परंतु आत्ताची गरज काय आहे आणि त्या गरजेला आपण जाणं गरजेचं आहे. मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची शिकवण आहे, त्यानुसार काम करणारी खिदमत देखील का झालेली आहे. असेच ज्या ज्या वेळेस आम्हाला वाटेल किंवा ज्या ज्यावेळेस आम्हाला समजेल त्या त्यावेळेस आम्ही निश्चितपणे इथं येऊन फुल ना फुलाची पाकळी एक आधार देण्याचं काम करू. तर एवढा मोठा आधार रवी बोडकेजी देतात. त्यांच्या छोट्याशा उपक्रमाला साथ देऊन कुठंतरी आम्ही उंगली कटाके शहीद होणार असं एक मन आहे, त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू.